संख्या आहे त्या संख्येमध्ये काय करायचे 20% वाढ करायचे आणि जी दुसरी संख्या आहे त्याच्यामध्ये काय करायचे 20% कमी करायचे. झालं. मग पहिली आणि दुसरी संख्या कोणती? जी संख्या अनुपातामध्ये 4 आहे ती पहिली संख्या आणि जी संख्या अनुपातामध्ये 5 आहे ती दुसरी संख्या. तुम्ही डायरेक्ट 4 घेऊ शकता, 40 घेऊ शकता, 400 घेऊ शकता. ते टक्क्यामध्ये आपण काय करू त्याला 100चं प्रमाण धरून घेऊ. म्हणजे 4 म्हणजे 400 घेतलं आणि 5 म्हणजे किती घेतलं आपलं 500 घेतलं. याच्यात काय अडचण कोणाला? वेगळे घेऊ शकता, पण त्या पद्धतीने पुढचा कार्यक्रम आपला झाला पाहिजे. मग पहिली संख्या भेटली आपल्याला 400. याच्यामध्ये काय करायचं 20% काय करायची वाढ करायची, वृद्धी वाढ. याचे 20% काढूयात. 400चे 20% टक्के म्हणजे भागिले 100. 0 कटून गेला. 4 गुणिले 20 किती झालं 20 चोक 80. मग काय करायचं या 400 मध्ये हे 80 प्लस करायचं की मायनस करायचं? प्लस करायचं. आता वृद्धी म्हणलंय 400 प्लस 80 किती झाले 480. नवीन संख्या किती भेटली आपल्याला 480. त्यात कुणाला अडचण? झालं आलं सगळ्यांना. मग आता काय म्हणते दुसऱ्या संख्येमध्ये बघा पहिल्यामध्ये 20%ची वृद्धी आपण काढलं. मग दुसऱ्यामध्ये काय करते 20%ची कमी. हे मायनस म्हणजे कमी आहे आणि वृद्धी म्हणजे काय आहे प्लस आहे. ठीक आहे. मग आपण दुसरी संख्या घेतली 500. मग या 500चे 20% याला काय करायचे कमी करायचे. कमी करूयात. 500चे 20% 500चे गुणाकाराचं चिन्ह 20% भागिले 100. 2 0 कटून गेले. 5 गुणिले 20 20 किती 100. मग या संख्येमध्ये 20% म्हणजे 100 कमी केले आपण. संख्या किती भेटली आपल्याला 400. मग नवीन संख्या 480 आणि नवीन संख्या किती 400. मग आता याच्यामध्ये 20%ची वाढ केली. 20%ची वाढ केली आपल्याला संख्या भेटली 480 आणि या संख्येमध्ये 20%ची काय केली कमी केली. संख्या किती भेटली आपल्याला 400. मग आता या दोन संख्या भेटल्या. याचं नवीन अनुपात काय होणार आहे ते आपल्याला विचारलं. मग नवीन अनुपात काढायचं. कसं काढणार? 0 कटणार. याचा उरते काय 48 आणि 40. कितीनं भाग बसतो 8 न. याला 8 न भाग द्या, याला 8 न भाग द्या. 8 संग 48 8 पंचे 40. आपलं उत्तर आलं किती 6 5. या पद्धतीने आपण उत्तरापर्यंत पोहोचू. 6 5 झालं. क्लिअर सगळ्यांना?